हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज तिळगुळ कसे बनवतात ते आपण पाहणार आहोत। मी इथे एक बाउल तीळ घेतलेली आहे। ही तीळ निवडलेली आहे आणि स्वच्छ आहे। तर तीळ आपण इथे भाजून घेऊ। 5-6 मिनिटे इथे आपण तीळ भाजून घेऊ। तिळगुळ करण्याची एकदम सोपी पद्धती आहे। ही तीळ आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे। तर बघा, तीळ आपली भाजत आलेली आहे। अगदी 10 मिनिटात आपला तिळगुळ रेडी होईल। तीळ आपली भाजलेली आहे। गॅस आपण बंद करून देऊ। इथे मी अर्धा बाउल साखर घेतलेली आहे। ती साखर आपण मिक्सरमधून काढून। तर बघा, या प्रकारे मी साखर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। आता आपण तीळ पण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी तीळ बारीक करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये जी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे ती टाकू। छान मिक्स करून घेऊ। याला छान मिक्स करून घेऊ। सगळ्या गाठी फोडून घेऊ। इथे मी तिळगुळ साखर टाकून करत आहे। तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकून करू शकता। मी दोन्ही पण करत असते, गुळाचं आणि साखरेचं पण। आपण बघू शकता तिळगुळ एकदम हे छान मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकू। त्याला मिक्स करून घेऊ। अगदी 10 मिनिटात आपलं तिळगुळ रेडी झालेलं आहे। मी इथे तीळ आणि साखरच घेतलेली आहे। तुम्ही अर्धे शेंगदाणे अर्धे तीळ असं पण घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।